नमस्कार. मला माहीत आहे तुम्ही विरादाज हेल्थ अँड ब्युटी क्रिएशनने दिलेलं पावडर पाण्यामध्ये मिसळून, कोमट पाण्यामध्ये मिसळून त्याला ढवळत ढवळत पिलेलं आहे आणि ते तुमच्या शरीरात जाऊन काही चमत्कारिक बदल घडवत आहे. याची नोंद घेण्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा प्रयोग करत आहे. चला तर मग आपण सुरू करूया. एक शांत जागा निवडा जिथं तुम्ही तुमच्या पाठीला सपोर्ट देऊ शकता आणि डोक्याला देखील सपोर्ट देऊ शकता. अशी शांत जागा निवडा आणि बसा. तुम्ही खुर्चीवर बसलं तर पण चालेल किंवा जमिनीवर बसलं तर पण चालेल, पण तुमचं पाठ आणि डोकं मात्र टेकलेलं पाहिजे. ओके, तर मग तुम्ही तयार आहात ना? चला मग आपण आपल्या कामाला सुरू करूया. आपले डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने श्वास बाहेर सोडा. आणखीन एक दीर्घ श्वास तोंडाने बाहेर. असं तुम्हाला 5 वेळा, कमीत कमी 5 वेळा अशा प्रकारचा दीर्घ श्वास घेऊन तो बाहेर सोडायचा आहे. व्हेरी गुड. तर आपले डोळे बंदच असू देत. आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्या मेंदूच्या खालचा भाग म्हणजे मानेच्या वरचा भाग आहे ना, तिथं सेरेबेलम ह्या नावाचं एक ऑर्गन आहे जे मेंदूमध्ये असतं. त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. जसं सेरेबेलममध्ये काय होत असतं की तिथं ट्रान्समीटर असतात आणि रिसिव्हर असतात. तर तुमचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन व्हायचं काम तिथंच घडत असतं. जसं तुम्ही चालताना तुमचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं आणि हे सगळं सेरेबेलममध्ये होत असतं. त्यानंतर तुमचं स्पीचमध्ये पण कोऑर्डिनेशन असतं तुमच्या जिभेचं, तुमच्या शब्दांचं, उच्चारांचं, आणि ते कोऑर्डिनेशन व्यवस्थित होऊन शब्दांचा उच्चार देखील व्यवस्थित होत असतो. पण तिथे थोडासा बिघाड झालेला. बिघाड ॲक्च्युली काय झालं असतं की रक्ताचा सप्लाय थोड्या काही कारणामुळं तिथं डिस्टर्ब झालं असतं. एक कारण. दुसरं कारण, तिथे काहीतरी डिस्टर्बिंग आयटम असतं जे फ्लोला व्यवस्थित करत नाही. तिसरं कारण, ऑक्सिजनची कमतरता तिथं असते. आणि चौथं कारण, तुमच्या ब्रेन्समधले ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे व्यवस्थित काम करत नसतात. आता आम्ही जी तुम्हाला पावडर दिलेली आहे ती पावडर ह्या सगळ्या गोष्टीवर काम करणार आहे. चला तर मग आता आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा प्रयोग करून बघूया. तुम्ही ती पावडर घेतल्यानंतर ती तुमच्या पोटामध्ये व्यवस्थित गेलेली आहे आणि त्यातून त्याचा प्रवास सुरू होतो आणि त्या पेशींच्या मार्फत त्याचा प्रवास तुमच्या सेरेबेलमपर्यंत पोहोचतो. तिथं ती पावडर, त्यामध्ये एक घटक आहे नायट्रेट, जो तुमच्या शरीरात गेल्यानंतर नायट्रेट ऑक्साईड म्हणून तयार होतो
आणि त्यातून तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढायला लागतं, वाढलेलंच असतं. आणि हे ऑक्सिजन रक्तामार्फत जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये जातं, तेव्हा काही चमत्कारिक बदल व्हायला लागतात. सेरेबेलम हा असाच एक भाग आहे ज्याला ऑक्सिजनची खूप गरज असते. आता त्या पावडरीमधून ऑक्सिजनचा प्रवाह तुमच्या मेंदूकडे भरपूर प्रमाणात गेलेला आहे. ते सेरेबेलम आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने काम करायला लागलेलं आहे. ते आता ॲक्टिव्ह झालेलं आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. रक्त फ्लो व्यवस्थित होत असल्याकारणानं संपूर्ण सेरेबेलममध्ये ऑक्सिजनची मात्रा भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. यामुळं जे काही रक्त घेऊन जाणारे नर्व्हज आहेत, त्यांच्यामध्ये रक्त फ्लो देखील वाढलेला आहे. कारण त्यातला स्टिफनेस कमी झालेला आहे आणि सॉफ्टनेस त्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे रक्तप्रवाह खूप छान पद्धतीनं तुमच्या सेरेबेलममध्ये होत आहे. अगदी व्यवस्थित, अगदी प्रत्येक पॉईंट्समध्ये, प्रत्येक ट्रान्समीटर आणि प्रत्येक रिसिव्हरपर्यंत तुमचा रक्तफ्लो व्यवस्थित पोहोचत आहे. आणि याचाच भाग म्हणून तुमचे ट्रान्समीटर देखील ॲक्टिव्ह झालेले आहेत. तुमचे ट्रान्समीटर ॲक्टिव्ह झाल्याकारणानं त्यातून जो सिग्नल बाहेर पडतो, तो व्यवस्थितरित्या रिसिव्हर देखील त्याला व्यवस्थित उचलत आहेत. आणि ह्यामुळं तुमच्या सेरेबेलमचं फंक्शनिंग खूप छान होत चाललेलं आहे. अगदी व्यवस्थित सेरेबेलम काम करत असल्यामुळं त्याचा फरक तुमच्यामध्ये पण दिसायला लागलेला आहे. तुमचं वॉकिंगचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित होत चाललेलं आहे. तुमचे स्टेप्स व्यवस्थित पडत आहेत. तुमच्या पायांचं फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंट व्यवस्थित होत आहे. तुम्ही गुडघ्यापासून तुमच्या पायांना व्यवस्थित उचलू शकत आहात. पायानं ज्या काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही करता त्या अगदी व्यवस्थित होत चाललेल्या आहेत. जसं की चप्पल घालणं, सॉक्स घालणं, किक मारणं, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत चालल्या आहेत. अगदी व्यवस्थित होत चाललेल्या आहेत. पूर्णपणे व्यवस्थित ते काम करत आहेत आता. ह्यासोबतच दुसरी बाजू, जसे की तुमचं स्पीच, ते देखील आता व्यवस्थित होत चाललेलं आहे. तुमच्या स्पीचमध्ये एक कमालीचा सुधार निर्माण झालेला आहे. तुम्ही तुमचे शब्द योग्य पद्धतीनं अगदी व्यवस्थितपणे मांडू शकत आहात. तुमचे शब्द अगदी बाणासारखे अगदी तीक्ष्ण स्वरूपाने बाहेर पडत आहेत तुमच्या तोंडातून.
त्यात खूप वजन आहे. तुमच्या शब्दांचं वजन इतकं पॉवरफुल आहे की तुम्ही बोललेली गोष्ट समोरच्याच्या अगदी हृदयामध्ये जाऊन बसायला लागलेली आहे. अगदी स्पष्ट, निष्पक्ष, व्यवस्थित तुमचे उच्चार होत असल्या कारणानं ते समोरच्यांना अगदी व्यवस्थित समजत आहेत. तुमच्या स्पीचमध्ये कमालीचा सुधार झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा बघून तुम्हाला खूप आनंद होत आहे. तुमच्यामध्ये एक वेगळ्या स्वरूपाचं नवचैतन्य भरलेलं आहे. तुम्हाला खूपच छान वाटत आहे. खूपच छान वाटत आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमचं जीवन आता पूर्ण झालेलं आहे. तुम्ही तुमचं जीवन भरभरून जगतात. अगदी भरभरून जगतात. अगदी भरभरून जगतात.